पंच पाहू शकताय। आणि वेदांत तांडेल संघ मालकांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत। उरणचे दोन युवा उद्योजक आणि आज उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये एक संघाचे संघ मालक या दोन्ही व्यक्तींचा यथोचित मान सन्मान केला जातो। या स्पर्धेचे आयोजक दीपक दादा भोईर यांना विनंती करतोय। मोठी जी गावाचे प्रथम नागरिक वेदांतजी तांडेल आणि अभिजितजी तांडेल यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या प्रसंगी केला जात आहे। श्री स्वामी समर्थ सोनारी हा संघ श्री स्वामी समर्थ सोनारी संघ आज खेळताना पाहायला मिळतोय। दोन सामने ते जिंकले तर त्यांच्या विरुद्ध मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघाने सुद्धा दोन सामने जिंकलेत। या दोन संघांमध्ये ही महत्वाची मॅच, इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल। पहिल्या दिवसामध्ये जय माता दी दिघोडे संघ क्वालिफाय झाला, त्यानंतर बाप्पा मोरिया बालई मोठीजुई हा संघ दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि तिसऱ्या दिवसामध्ये या दोन संघातून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल। चर्चा होतच राहणार आहे उरण प्रीमियर लीग आणि ही चर्चेची स्पर्धा। हर्ष म्हात्रे यांचं आगमन झालंय। हर्ष म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत। दीपकजी भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हर्ष म्हात्रे या उपस्थित मंचावर मान्यवर त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत। उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपलं साहेब सहर्ष स्वागत केलं जात आहे। मयूर सिक्युरिटी जासी संघाचे 12 मॅन येत आहेत। 5 षटकांचा हा सामना आणि सामना चालू होण्या अगोदर पंचांना आता आम्ही विशेष सूचना देतोय की 4 षटके ही 20 मिनिटांमध्ये टाकून व्हायला हवीत। शॉर्ट टीम मीटिंग आपण घ्या, एकत्र खेळाडू येऊ नका अन्यथा आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल। पंचवीस मिनिटांमध्ये एक इनिंग खेळून काढायची आहे आणि त्यामुळे विनंती केली जाते कोऑपरेट करा। आता दिवसभरामध्ये चारही संघांनी प्रेक्षकांनी आणि सर्व सहकार्याने आपल्याला कोऑपरेट केलं आणि आता आपल्या सहकार्याची गरज आहे। महत्त्वाची मॅच डू ऑर डाय, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल। त्याला इथून संडे 14 तारखेला मात्र खेळण्यासाठी दाखल व्हावं लागेल। उरण प्रीमियर लीगचं आपण शानदार पर्व एन्जॉय करतोय। मॅचला सुरुवात होते आणि पहिला गोलंदाज
पहिला गोलंदाज चरण मात्रे गोलंदाजीसाठी दाखल. स्ट्राईकला जयदीप मात्रे, नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल्ल ठाकूर. अस्तित्वाची लढाई आता इथून दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल, भरपूर कष्ट करावे लागतील या मॅच मध्ये, कारण इथून सुपर 6 साठी लढत. आज कोणता संघ इथून दाखल होईल सुपर 6 साठी? बरेचसे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं करूयात आपण मोस्ट वेलकम. मॅचला होते सुरुवात, गेम ऑनचा इशारा आणि पहिला गोलंदाज चरण मात्रे. लेग एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू चरणचा. इथून पहिला चेंडू अव्वांतर स्वरूपात धावांचं खातं ओपन झालं मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघाचं. संध्याकाळच्या वातावरणामध्ये प्रथमतः नाणेफेकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी. 5 षटकांमध्ये तुम्हाला 55 ते 60 धावा उभा कराव्या लागतील. फार महत्वाची ही मॅच आहे. खोलामध्ये यॉर्कर चेंडू, स्पेशलिस्ट या चेंडूसाठी खरं तर गोलंदाज चरण मात्रे. अक्षरशः खोलामध्ये टाकणारी ही गोलंदाजी. एक निर्धाव चेंडू आला, पहिल्या चेंडूवर अवांतर स्वरूपात धाव आले आणि त्यानंतर हा खोलामध्ये टाकला चेंडू निर्धाव आलाय. चांगली आता गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफ मध्ये पाहू शकताय, एक डीप मिड विकेट रिजन मध्ये. लोवर फुल टॉस सहजरित्या खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इथून एकेरी धावेनं श्री गणेशा केला, स्वतःचं अकाउंट ओपन केले जयदीप मात्रेनं. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. उरण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा महाराजा प्रफुल्ल ठाकूर आता ऑन स्ट्राईकला आलाय. गत वर्षामध्ये उरण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व ज्यानं गाजवलं आणि चॅम्पियन ठरला होता प्रफुल्ल ठाकूर, तोच मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लॅश केलं होते, बॅट ड्रिल करून दाखवते प्रफुल्ल ठाकूर की हा चेंडू मला मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढायचा होता, पण चेंडू खालीच राहिलाय. इथून गुडलेस पॉइंट वरून चेंडू जरा पिच केला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू येतोय गोलंदाजच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना चरण मात्रेला ठाऊक आहे 8 पेक्षा कमी धावा मला खर्च करायच्या आहेत आणि त्यासाठी मला आमंत्रित केलंय. लोव्हर फुल टॉस. यावेळचा चेंडू सरळ निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट बनवलेला हा क्लासिकल 4 रन्स. हॅलो, एज इज जस्ट नंबर व हे आकडा हे सांगणारी फटकेबाजी आता प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट बदल होते. चौकार आलाय, 10 पटा धावा लागल्या गेल्या त्या 6 धावा. चरणच्या विरुद्ध आता फटकेबाजी करतोय प्रफुल्ल ठाकूर. लोवर फुल टॉस हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथून एकच धाव अवघी मिळायला जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. P1च्या षटकामध्ये एक इकॉनॉमी गोलंदाजी करत असताना आपण सध्या चरणला पाहू शकताय. एक चौकार जरूर आलाय, पण चांगली गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी राहिली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ सोनारी संघासाठी चरणच्या माध्यमातून. खोलामध्ये हा टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक गडबडलाय, पण इथून कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. पहिलं षटक जर चरणचं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक इकॉनॉमी गोलंदाजी त्याने केलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा त्यांना खर्ची केल्या. महत्वाचं षटक राहिले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ सोनारी संघासाठी. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शॉर्ट मीटिंग घ्या प्रितेश पाटील आणि विकेटवर मीटिंग घेऊ नका, ही आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात. दुसरे षटक गोलंदाजीसाठी दाखल झालेत. न्यू बॉलर सुमित घरात. साबरकाठ टेनिस क्रिकेटचा हा एक अष्टपैलू असा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा दिल्यात. गोलंदाजी करत असताना चरण मात्रेच्या माध्यमातून. स्ट्राईकला आपण प्रफुल्ल ठाकूरला पाहतोय.
एक चौकाच्या बॅट मधून आलाय फुलटॉस चेंडू त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून UPL सिक्सर. टायगर अभी जिंदा आहे आणि इथून हे सांगणारी फटकेबाजी आता प्रफुल्ल ठाकूर करतोय. उरण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व ज्यानं गाजवलं आणि दुसऱ्या पर्वामध्ये तो चॅम्पियन झाला होता आणि पुन्हा एकदा तेच स्वप्न उराशी बाळगून आता मात्र बॅटिंग करतोय मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघासाठी. षटकाराला त्याच्या बॅट मधून चेंडू खालीच राहिला. इथून एक चांगली गोलंदाजी सुमित करत असताना साबरकरचा हा खेळाडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुमित याचा. एक चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रफुल्लच्या बॅट मधून आलेला हा षटकारानंतर चौकार. दुवादार बॅटिंग सुमितच्या विरुद्ध प्रफुल्ल ठाकूर. एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट गुरु कोण असेल तर तो म्हणजे अनुभव आहे आणि तो आता अनुभव लावत असताना आपल्या मॅच साठी महत्वाची मॅच सुपर 6 मध्ये मला दाखल करायचं मयूर सिक्युरिटी जास्ती संघाला. या उद्देशाने सध्या बॅटिंग होते. हा फटका चांगला आहे. इथून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये टिपला गेलाय झेल आणि महत्वाची मोस्ट गोल्डन विकेट प्रफुल्ल ठाकूर होतील झेल बाद. फोर्स जासई संघाचा एक चांगली आता इथून तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. ज्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होता मागातपासून श्री स्वामी समर्थ सोनारी संघ जी विकेट हवी होती या संघाला आणि ती महत्वाची विकेट सुमित मिळवल्या आपल्या संघासाठी. षटकार चौकार जरूर आलाय पण आता झाला नाही. आत्मविश्वास असा डगमगला नाही आणि चांगली आता गोलंदाजी करत असताना आपण सुमितला पाहू शकताय. धावपट्टा धाबा लागले गेले तर 17 धाबा. या षटकातील आणखी शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये तैनात झालाय. एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि आता तो मात्र वन डाऊन साठी दाखल होतोय. श्री स्वामी समर्थ सोनारी संघ आज पाहायला गेला तर एक चांगल्या उमेदीने तो संघ खेळलाय. फटका चांगला आहे. आले आले स्वागत केलंय सुमितच्या विरुद्ध. स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावरून लगावला हा UPL सिक्सर. तेवीस धाबा 23 रन्स. 23 धाबा 10 पटा लागल्या गेल्यात. आल्याला स्वागत केले सुमितचं. नवदीपच्या बॅट मिळालेला हा षटकार. अप्रतिम आता बॅटिंग करतोय. जी खर तर आता पार्टनरशिपची गरज आहे. जयदीप नॉस्ट्राइक इंडला त्याच्या बॅट मधून आतापर्यंत खेळत असताना अवघी एकदा बालाय संघाचा कॅप्टन. एक हार्ड हिटर खेळाडू सातत्याने जर पाहायला तर विठ्ठल जास्ती संघातून एक चांगली त्याची सलामी पाहायला मिळत असते आणि साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला राहिला आणि तो मात्र आता नॉस्ट्राइक इंडला. नवदीपचं स्वागत केले गोलंदाज सुमित गरजच्या विरुद्ध आला षटकार. थोडीशी महागडी गोलंदाजी 16 धावा आतापर्यंत खर्च केल्या सुमितनं. लास्ट बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षण अप्रतिम पाहायला मिळतंय. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. इथून एक निर्धाव चेंडू आलाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ इथं संपला आणि धावपट्टा धाबा लागल्या गेल्या. बॅटिंग करत असताना मयूर सिक्युरिटी फोर्स जास्ती संघाच्या 1 बाद 23 धाबा.
त्या 23 धावा 23 रन्स. अप्रतिम आता चांगली सुरुवात केली मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघानं. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज चरण मात्रे पुन्हा एकदा दुसरं स्पेल हाताळण्यासाठी आज दिवसभरामध्ये या नावाचा डंका भरपूर गाजला. अप्रतिम त्यांना बॅटिंग केली आणि त्यानंतर बॉलिंग मध्ये सुद्धा त्याचं नाव चर्चेमध्ये राहिलंय आणि पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलंय. कोपली टेनिस क्रिकेटचा एक अष्टपैलू असा खेळाडू नाव आहे चरण मात्रे. स्ट्राईकला जयदीप मात्रे एक हार्ड हिटर खेळाडू संघाचा कॅप्टन. त्याला इथून चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. त्याच्या बॅट मधून अवघी एकदा बाला येणारे. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सलग 2 वर्ष मयूर सिक्युरिटी जासे संघाचं नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. सलग 2 वर्ष हा संघ सुपर 6 पर्यंत येऊन पोहोचला आणि त्यावेळेचा चरणचा चेंडू अक्षरशः शरीरात आदळणारा पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. इथून आणखीन 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक तेज तरार वेगवान गोलंदाजी करतोय गोलंदाज चरण. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये सरळ चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. जयदीपच्या बॅट मधून हा तडाखा लगावलाय षटकार. महत्वाची मोस्ट गोल्डन विकेट ज्या विकेट साठी जाळ रचलं होतं श्री स्वामी समर्थ सोनारी संघानं आणि ती या मॅच मधली महत्वाची विकेट जयदीप मात्रे होतात झेलबाद. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज. मैदानामध्ये आपण पाहतो विपुल फार महत्वाची विकेट प्रतीक्षा होती या विकेटची खरं तर स्वामी समर्थ संघाला आणि त्यांच्या पाठराखण्याने. ती विकेट अगदी मात्र मैदानातून बाहेर येताना दिसत आहे. जयदीप मात्रे पेशाने अभियंता आहे. आता मैदानामध्ये येणारा ओमकार कोळीला आपण पाहतोय. मी तमाम क्रीडारसिंगांना पुन्हा एकदा सांगेन पेशाने एक छोटा लघु उद्योजक आहे. स्वतःचा स्वतः मालक आहे आणि स्वतःचं विश्व स्वतःने निर्माण केलं आहे. असा आहे खेळाडू मैदानामध्ये सदा. ग्रामीण फॉर्मॅट दादरपाडा फॉर्मॅट टेनिस क्रिकेटमधून खेळतो. आज सीझन 2 सीझन 3 या 2 सीझन तो आज मयूर सिक्युरिटी फोर्समधून खेळताना दिसतोय जो मैदानामध्ये आता 4थ्या क्रमांकावरती आले. अगोदरच्या 2 सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी याची राहिली आहे पण आता मात्र त्याला काय जे करायचं आहे ते आता करण्याची फार मोठी वेळ आहे. आपण या अगोदर काय केलं त्यापेक्षा आता आपल्याला काय करायचं याला फार महत्त्व असतं विपुल. मागील 2 पर्व खरं तर हा या संघाचा ट्रम्प कार्ड राहिलाय. बरेचसे असे सामने त्यांना या संघासाठी जिंकून दिलेत. जयदीप मात्रे स्वस्तामध्ये बाद झालाय आणि आता स्वतःवर जबाबदारी घेऊन त्याला खेळावं लागेल. ओमकार कोहली ऑन स्ट्राईक. गोलंदाज चरण मात्रे. हा चेंडू आल्या आल्या डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय. इथे मात्र फार महत्वाची विकेट. आता मात्र कुठेतरी गळती लागली विपुल असं म्हणावं लागेल मयूर सिक्युरिटी फोर्सला. सरळ बॅक टू बॅक दुसरा खेळाडू झेलबा. चेंडू 2 महत्वाचे विकेट्स. एकीकडे जयदीप मात्रे आणि त्यानंतर आल्या आल्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये जिथे मात्र प्रथम वाट्याला आलेली ही फलंदाजी आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला 3 बाद 29 आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. विपुल अजूनही बरंचसं काही बाकी आहे. 29 वर 3 जिथे मयूर सिक्युरिटी फोर्स विपक्ष स्वामी समर्थ सोनारी अशा पण मॅच एन्जॉय करताय. चरण मात्रे आहेत ज्यांना आतापर्यंत 1.4 मध्ये 13 धावा ते 2 विकेट्स काढल्यात. हा आहे चरण. सकाळपासून चर्चेमध्ये राहिलेला चरण आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये काय करताय ही सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय. पण समोर यावेळेस मात्र बेस्ट एक्सपिरियन्स्ड होल्डर नाव आहे निलेश ठाकूर.
आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर निघणारा हा चेंडू. पंच माळी सर इशारा देतात व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल मिळतोय. धावसंख्या होती 30. तिसरं दशक. विपुल आता मात्र धाव फलकावरती लागलं जात आहे. फार महत्वाची मॅच आहे ही. आता मात्र नॉकआउट स्टेज असणार आहे या दोन्ही संघांसाठी, त्यामुळे हे करावंच लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र मिस होतोय आणि आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. चरण मात्र पूर्णपणे कमबॅक करतो मी म्हणेन. दुसऱ्या चेंडूती चरणने विपुल षटकार खालाय, पण त्यानंतर त्याच चरणने सलग 2 चेंडू 2 विकेट्स महत्वाच्या काढल्यात. एका चेंडूचा अपवाद जरी वगळलाच ना तरी ओव्हरऑल गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. यावेळेस मात्र अपील केलं जात आहे, पण इथे मात्र सुरक्षित आहे निलेश. षटक संपला जात आहे आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना सिक्युरिटी फोर्स संघाची धावसंख्या आहे 3 बाद 30 धावा. गोलंदाज येतोय रोहित पाटील. रोहित पाटील याकडे, या खेळाडूकडे सुद्धा चांगलं कौशल्य आहे, पण आज मैदानामध्ये हे तिसऱ्या सामन्यामध्ये काहीतरी करावं. प्रत्येकी 2 सामने दोन्ही संघ जिंकलेत विपुल. हा मात्र शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांसाठी नॉकआउट स्टेज आहे, त्यामुळे इथे जो चुकला ना त्याला मात्र स्पर्धा गमावी लागणार आहे. स्ट्रायकर सकाळपासून ज्या खेळाडूने प्रत्येक सामन्यामध्ये किमान 2 तरी षटकार लगावलेत असा खेळाडू, 2 तरी मोठे फटके लगावलेत असा खेळाडू आहे जो चर्चेमध्ये राहिला, नवदीप पाटील. मोठी जोई टेनिस क्रिकेटचा एक हार्ड हिटर बॅट्समन नवदीप. यावेळेस मात्र हा चेंडू खेळतोय जिथे मात्र फ्लॅट स्ट्रोक लावण्याच्या नादामध्ये यश लगावला हा यशस्वी फटका षटकार. सहा मिनिटात आणि या षटकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या होती 36. नवदीपची आपण जर लिस्ट पाहिलीस ना तर 13व्या क्रमांकावरती 500 पॉइंटला खरेदी केलेला हा नवदीप. परंतु इथे मात्र त्यांनी प्लेइंग 11 मध्ये जर त्याला पाहिलास ना तर 3rd पोझिशन, 2nd डाऊन, 3rd डाऊनला त्याला उतरवलं. विपुल याच्यातून एक सुंदर असं एक आपल्याला एक उदाहरण देतात. माणसाने कोणत्या घरात, कोणत्या परिवारात, कोणत्या धर्मात जन्म घेतलाय याला महत्व नाही, महत्व आहे त्याच्या कर्तृत्वाला. हे तो दाखवत असताना फ्लॅट आहे, आखूड आहे, थांबणं कठीण. यावेळेस नवदीपच्या बॅट मधून आणखी एक आलाय आश्वासक चौकार. दिलं जाणार आहे. गोलंदाजासाठी हे फार मोठी संधी आहे. अगदी असं म्हणतात ना, जेव्हा प्रतिस्पर्धी तुमच्या अपयशाची वाट पाहतात ना तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्याची फार मोठी संधी असते. अगदी मैदानामध्ये विपुल गोलंदाज आणि फलंदाजाच्या बाबतीत हेच द्वंद्वयुद्ध आहे. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत नवदीपच्या बॅट मधून. आता 3 सामन्यामध्ये रोहितचं नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलं. एक चांगली गोलंदाजी त्याने केलंय. इकॉनॉमी षटक हाताळत असताना बरेचशा विकेट मिळवल्यात आणि महत्वाची मॅच नॉकआउट मध्ये आता हे दोन्ही संघ आहेत. इथून तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॅट्समन नवदीप आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न केला जात नाहीये आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 41 धाबा. विपुल तिसऱ्या षटकाचे जर आपण विचार केला तर तिसऱ्या षटकांमध्ये फक्त 7च आल्यात, त्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट्स गेल्यात.
अगदी महत्त्वाचं या सत्रातील सर्वात महत्त्वाचं षटक ते म्हणावं लागेल, कारण त्यामध्ये ओमकार आणि जयदीप हे महत्त्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. हे तिसरं षटक संपलं, आता चौथ्यामध्ये किती येतील? आतापर्यंत 3 मध्ये 11 आल्यात. त्यामुळे चौथं षटक फार महत्त्वाचं आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. निलेश ठाकूर यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र रोहित पाटील या गोलंदाजाची मागील मॅच मध्ये सुद्धा सलग 5 चेंडू त्याने निर्धाव फेकले होते मोठीजी संघाच्या विरुद्ध आणि या मॅच मध्ये सुरुवातीला 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत, पण आता चांगल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. मागील 2 चेंडूवर अवघी 1च धाव त्याने खर्ची केलाय. यावेळेस प्रयत्न चांगला आहे, पॉइंटला फक्त कट केला. चेंडू मात्र डीप पॉइंट कडे जाताना दिसतोय. यावेळेस मात्र कल्पक बुद्धी वापरून खेळलेला फटका देऊन जातोय चौकार. वरतून खेळून काढला फटका, शक्तीपेक्षा युक्तिमान हे दाखवणारी ही फटकेबाजी. निलेश ठाकूर यासाठी स्पेशलिस्ट आहे, त्याच्या बॅट म्हणून आलाय चौकार. धावपटला धावा लागल्या गेल्यात 45 धावा. क्या बात आहे. यावेळेस मात्र बॅक पुढे राहिला आणि मात्र फाईन लेग मध्ये हा चेंडू परफेक्ट रीड करून लगावला षटकार. विपुल संघ आताच्या घडीला सुस्थितीमध्ये असं आपण म्हणायला वावगं ठरणार नाही. थोडीशी सुरुवात चरण मातेच्या ज्या 2 षटकामध्ये फार कमी धावा आल्या होत्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मयूर सिक्युरिटी फोर जासे संघाच्या, आणि त्यानंतर रोहितच्या विरुद्ध आता चांगले फटके आलेत. निलेशच्या बॅट मधून षटकार, एक चौकार आला. त्यानंतर नवदीपनं खेळून काढलेला एक षटकार, चौकार आला. तब्बल 21 धावा त्या षटकामध्ये आल्या. कारण मागील 3 षटकामध्ये जर विचार केला तर चरण मात्रेच्या 2 षटकामध्ये अवघ्या 14 धावा 2 विकेट त्यानं घेतल्या. त्यानंतर सुमित गरेच्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्याने 1 विकेट घेतली. आणि हे सर्वात महागडे षटक आणि या महत्वाच्या मॅच मध्ये ही खरं तर महागडी गोलंदाजी आता श्री स्वामी समर्थ संघाला कदाचित या सामन्यामध्ये कुठेतरी पराजयाच्या छायेमध्ये नेऊ शकते. पण विपुल विचार करायला गेलास ना तर अजून 1 षटक बाकी, आणि या 1 षटकामध्ये बरंचसं काही निर्भर असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर आल्या ना, तर 10 ते 15 धावा जरी आल्या ना तरी मयूर सिक्युरिटी फोर्ससाठी त्या फार महत्त्वाच्या असतील. आणि या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावसंख्येमध्ये जर स्वामी समर्थ सोनारी संघानं रोखण्याचा प्रयत्न केला ना तर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना त्या धावसंख्या रोखण्यासाठी फार धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी फार जमेची बाजू असणार आहे. त्यामुळे दोघांसाठी हा षटक फार महत्त्वाचा आहे. या मॅच मध्ये जर या शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर मयूर सिक्युरिटी फोर जासे संघ सुद्धा फ्रंटपुढे येऊ शकतोय, किंवा 10 पेक्षा कमी धावा या गोलंदाज खर्च केला तर श्री स्वामी समर्थ सोनारी संघ सुद्धा या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. यस विपुल, आणि इथे आपण पाहू शकाल शेवटचं षटक आहे, फार महत्त्वाची मुवमेंट. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज निवडला गेलाय हर्षद कडू, आणि त्या गोलंदाजाने जर 10 पेक्षा कमी धावा 10 आणि 10 पेक्षा कमी धावा दिल्या ना तर संघ मालकाच्या वतीनं त्याला 3000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यापेक्षा आणखी संघ मालकाचा प्रतिसाद काय म्हणावं मयूर. फार चांगल्या पद्धतीने क्रिकेटला इथे मात्र एक दुजोरा दिला जातोय आणि पाठिंबा दिला जातोय. मॅचला सुरुवात होतीये. हा चेंडू ऑन साइड खेळायचा होता, परंतु अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतो आणि हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव तर सध्या खर्च झाला विपुल. 9 धावा आतापर्यंत त्याला रोखायच्यात. 3000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल, परंतु त्याच्यात विरोधात जाऊन जर आपण विचार केला ना तर अजूनही तुमच्याकडे 6 चेंडू आहेत. 6 डिलिव्हरीज तुमच्या समोर रिलीज होतील आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोर बनवण्याचे चान्सेस जास्त आहेत विपुल. 52 धावा दापटला लागले गेल्यात. नवदीप पाटील त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले. घरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या समोर या खेळाडूंनी सुद्धा एक आपलं वेगळी ओळख आज निर्माण केली, ती म्हणजे उरण प्रीमियर लीग मध्ये. येस आज औचित्य साधलंच ना तुम्ही. मोठीच्या मैदानावरती जरी स्पर्धा असली ना तर तमाम तालुका पाहतोय, त्यामुळे येणाऱ्या सीझन मध्ये सुद्धा हा खेळाडू चर्चेमध्ये राहणार आहे, कारण त्याची कामगिरी सुद्धा तशीच होताना दिसते. ओव्हर द विकेट क्या बात आहे. गवताला झिंझिने आणणारा हा फटका अलॉंग द कार्पेट खेळला जातोय, जिथे मात्र मिड ऑफ कडे चेंडू आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 3री धाव सुद्धा पूर्ण होऊ शकेल आणि पाहता पाहता 3री धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. विपुल कुठेतरी आता मात्र धावसंख्या येऊ लागली आहे, ही फार जमेची बाजू असणार आहे. आणि या 3 धावांनी धावसंख्या पोचली जाते 55 वर.
मागील 3 षटक खरं तर श्री स्वामी समर्थ सोनाली संघाच्या बाजूने गेले आणि रोहित पाटीलच्या चौथ्या षटकामध्ये 21 आल्यात. असं म्हणतात की घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि आता या मॅच मध्ये सुद्धा तेच घडलंय. जिथे एकच धाव होती तिथं 3 धावा मिळाल्यात. मयूर सिक्युरिटी जासे संघाला धावपडला धावा लागले गेले त्या 55 धावा. स्ट्राईक लागला निलेश ठाकूर ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत आणि तो ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. यावेळचा चेंडू पॉइंटच्या वरतून कट केला आणि पुन्हा आता डीप बॅकवर्ड कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता क्या बात आहे. कल्पक बुद्धीने पुन्हा एकदा खेळलेला हा चाणाक्ष फटका देऊन जातोय चौकार. धाव संख्या होतात 59 धावा. आता हर्षद कडूच्या विरुद्ध चांगले फटके येतात निलेश ठाकूरच्या बॅट मधून. 59 धाबा दापडला लागले गेल्या. लोवर फुल टॉस सरळ चेंडूला पाठवून दिलाय. प्रेक्षकांच्या बेडीसाठी लगावलेला हा निलेशनं षटकार. पण जसे निलेश ठाकूर आणि नवदीप मैदानाच्या आतमध्ये आले त्यांनी सांगितलं मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आज मैदानामध्ये तेच करत असताना पाहायला मिळतात. संघ मालकाने ठेवलेला विश्वास, संघ नायकाने दिलेली संधी आणि त्या संधीचा पुरेपूर वापर करून इथे मात्र या मैदानात आपल्या संघाच्या हिताकारणे खेळत असताना फुल टॉस आहे. घुटणे टेकलेत आणि इथे मात्र ऑन साइडला तडाखा आवाक्याच्या बाहेर जाणारा बेस्ट एक्सपिरियन्स आणि बेस्ट एक्सपिरियन्सचा फायदा उचलत लगावलेला हा षटकार. एकाहत्तर धावा. ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं हे सिद्ध झालंय मैदानाच्या आत. निलेश ठाकूरची बॅटिंग आवडली असेल एकदा निलेश ठाकूर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 71 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात, क्या बात. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे सिंगल मेल्टे डबल साठी प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 पूर्ण तिसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. येस, मिस कम्युनिकेशन आणि त्याचा फायदा इथे मात्र झालाय. धावसंख्या आता मात्र मी म्हणेन हँडसम फिगर ही मात्र इथे येताना दिसत आहे. धावसंख्या होतीये 74. यस, डिसिजन पेंडिंग काय झालंय? थर्ड अंपायर रेफर केला जातोय. एक्झॅक्ट चेंडू आडलाय का हे पाहण्यासाठी थर्ड अंपायर पंचांनी रेफर केलाय. चेक करा पड बाउंड्री. ओके, यासाठीच येस थर्ड अंपायर रेफर केले जाते. पाहूया. एक्झॅक्ट प्रयत्न फार चांगला झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि निर्णय आपल्यापर्यंत थोड्या काही क्षणातच येईल. येस, प्रत्येकाला आपला हा बाबूच वाटत असतो आणि शेजाऱ्यांचा असं म्हणतात, मराठी म्हण आहे, प्रत्येकाचा नवरा चांगलाच असतो परंतु याची पारख शेजाऱ्यांना असतं असं म्हटलं जातं. पण इथे पाहूया काय घडलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे निलेश या खेळाडूने लगावलेला हा फटका 100% योगदान आणि सुरक्षित आहे. फक्त 3 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षकासाठी एकदा टाळ्या वाजूया. काय अफर्ट दिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने प्रयत्न करणं यापेक्षा चिवट खेळाडूचं दुसरं लक्षण नसतं विपुल आणि ते दाखवलं. 3 मिळाल्या. धावसंख्या होतीये 74 धावा. विपुल धावसंख्या आता मात्र एक फायटिंग स्कोर उभा झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. संध्याकाळचं वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये या धावसंख्या पुढे जाताना दिसत आहेत. लोअर फुल टॉस होता. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. सिंगल डबल साठी प्रयत्न. हितेश चेंडू हिट करतोय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. क्या बात आहे. 5 षटकांचा जवळजवळ खेळ संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मयूर सिक्युरिटी फोर्स संघाची धावसंख्या होती 3/76. आजच्या दिवसातील हा उच्चांक आहे जो आतापर्यंत पूर्ण झालाय. त्यामध्ये 3/76 विश्लेषण केलं जाईल. जयदीप मात्रे ज्यानं 6 चेंडूमध्ये 7 केल्या. प्रफुल्ल ठाकूर ज्यानं 15 केल्या 7 चेंडूमध्ये. नवदीप पाटील जो नाबाद
नाबाद 20 वरती राहिला आणि ओमकार कोळी जो आल्या परती मागाली परतला व निलेश ठाकूर या फलंदाजाने मात्र 5व्या क्रमांकावरती येऊन 1 नंबरची फलंदाजी करत नाबाद 29 धावांवर टिकला. अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम मयूर सिक्युरिटी फोर्स धावसंख्या आहे 3 बाद 76 धावा. तिसऱ्या पर्वातील आजचा तिसरा दिवस. दोन संघांमध्ये हा चालू असलेला नॉकआउटचा सामना. इथून आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. फरक फक्त एवढाच आहे, वेळेनुसार काहींची मनं बदलतात तर काहींची दिवस. पाहूया आजचा दिवस कोणाच्या बाजूनं हा सामना झुकेल. चला क्षेत्रक्षण तोही सजवून घ्या. आज अपरिश्रम मेहनत ज्यांनी खरोखर या स्पर्धेकरता घेतले, तब्बल 2 महिने या स्पर्धेकरता जर मेहनत पाहायला गेले तर दीपकजी भोईर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रियाल पाटील यांचं सुद्धा खरं तर त्यांना सुद्धा आपण 100% श्रेय देऊयात. प्रसादजी काय सांगाल या स्पर्धेबद्दल? विपुल, थोडक्यात एवढंच म्हणेन, कोणत्याही प्रकारची स्पर्धा असेल, कोणत्याही प्रकारचं कार्य असेल, त्याचं पूर्वनियोजन फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तुमच्याकडे असणारं मनुष्यबळ हे फार महत्त्वाचं आहे. दीपक पाटील या माणसाने जर एक आवाज, दीपक भोईर या माणसाने जर एक आवाज दिला ना तर त्याच्या मागे 100 मुलं उभी राहत असतात. या मागचं कारण आहे त्या आवाजावरती असणारा विश्वास. आणि म्हणूनच की काय आज उरण तालुक्यातील ही सन्मानाची जी अभिमानाची स्पर्धा आहे, ही स्पर्धा ते त्यांच्या गावामध्ये यशस्वी करू शकले. यामागचं कारण आहे त्यांनी केलेली परिश्रम, त्यांनी केलेली मेहनत. आणि म्हणूनच आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक भोईरांच्या सारखे दीपक भोईरांच्या सोबत सावलीसारखे उभे राहणारे प्रियाल पाटील, त्यांनी केलेली मेहनत आणि आज एवढ्या वर्षाचा असणारा प्रचंड अभ्यास आणि अनुभव नितेश पंडित सरांचा जो या स्पर्धेला मिळाला आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा मिळालं आणि तदनंतर शिवसंकल्प असोसिएशनची मिळालेली त्यांना साथ. आणि म्हणूनच आज तमाम जमलेल्या या मोठेजुईकरांच्या या निस्वार्थ भावनेनं आयोजित केलेल्या स्पर्धेला एक यशस्वी स्वरूप प्राप्त होतोय. विपुल, इथून आता 30 चेंडू 77 ची गरज. पहिल्या दिवसामध्ये जय माता दी दिघोडी संघ प्रथमेश मात्रे त्याचे कॅप्टन सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाले. बाप्पा मोरिया मोठेजुई, रुद्रस्फोट बालई, प्रतीक ठाकूर गुड्डूचा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि आज मात्र हे दोन संघ, एका बाजूला श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे कॅप्टन प्रितेश पाटील तर दुसऱ्या बाजूला मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघाचे कॅप्टन जयदीप मात्रे, या दोन्ही कॅप्टन मध्ये लढत. जाऊया आपण आपल्याला होते सुरुवात, जिथं 30 मध्ये 77 बनवायचे आहेत. यस, 30 मध्ये 77 डीप मध्ये क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. एक लॉंग ऑनला आपण पाहू शकाल आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. पहिला चेंडू राऊंड विकेट.
पहिला चेंडू अगदी क्लास स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय, अपयशी ठरलाय. नवदीप पाटीलने टिपलाय झेल. मयूर पाटील नावाचा सर्वात घातकी फलंदाज इथे मात्र होतोय झेलबा. एक थोडासा हे जर तू विचार केलास ना तर इथे दिसून येते बघ. ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये रंगली महालन परिसरामध्ये. महालन परिसर म्हटला तर सोनारी गाव सुद्धा तिकडनंच मोडतोय आणि स्वामी समर्थ हा संघ सोनारी गावचा आहे. ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये रंगली जासई परिसरामध्ये, जिथे चिरल्याच्या मैदानावरती सामना रंगला होता आणि जासईचा संघ खेळतोय म्हणजे तो जासई विभागामध्ये आला. परंतु ही स्पर्धा भरवली गेली आहे तिसऱ्या पर्वामध्ये उरण पूर्व विभागातील एक केंद्रबिंदू ओळखले जाणाऱ्या मोठी जुईमध्ये. म्हणजे 2 पर्व आणि हे तिसरं पर्व एक वेगळं समीकरण जुळत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. मैदान आहे मोठी जुईचं आणि हे 2 संघ खेळतात. याच्यातून एक संघ जिंकणार आहे. शुभेच्छा आपण सर्वांना देऊया. परंतु एक छोटासा किस्सा सांगण्याचा प्रयत्न विपुल. श्री स्वामी समर्थ सोलारी संघाच्या कोणत्याही खेळाडूंना अर्धशतक लावून जरी मॅच जिंकली तर वेदक तांडेल आणि अभिजित तांडेल यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये विपुल विचार केलास ना 4 संघ खेळलेत, परंतु सर्वात जास्त कॅश प्राइज जिंकणारा संघ कुठला आहे तर त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सोनारी. संघ मालकांनी फार फार मोठी मेहनत घेऊन आज मी म्हणेन हे संघ बांधलाय आणि त्याच प्रत्येक खेळाडूला तिथे मोटिवेट करताना दिसत आहेत. सोन्यासारखं मन आणि सोन्यासारखी माणसं. क्या बात आहे. वेदक तांडेल आणि अभिजित तांडेल प्रोत्साहित करतात आपल्या खेळाडूंसाठी. ओमकारचा पुढील चेंडू खोलामध्ये टाकलाय, झेल उडालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, तिथे नवदीप आहेत. चेंडू अडवला गेलाय आणि तो धावांचा सरीगनिशा झालाय. धावपट्टा धावा 1. ज्या क्षणाची वाट पाहत होते ते मात्र अर्थात इथे मात्र सिंगल पूर्ण झाले. म्हणजे धावसंख्येला कुठून कशी का होईना सुरुवात झाली आहे. सुरुवात फार महत्त्वाची असते विपुल आणि ती सुरुवात आता मात्र झाली. पाहूया ओपनिंग पेअर इथे मात्र मयूर आणि प्रितेश आले होते. ते मयूर मात्र गेले, आता मात्र प्रितेश आहेत. ग्रामीण फॉर्मॅट एका संघातून खेळणारे 2, त्यामुळे यांचा कॉम्बिनेशन जुळेल. पाहूया काय घडलं जात आहे. प्रचंड इथून कष्ट करावे लागतील. प्रत्येक गोष्टीला ओरून पडणारी गोष्ट आहे ती कष्ट आणि तर कष्ट घ्यावे लागतील. प्रितेशला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या मधोमध खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चेंडू अडवला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, एक चांगला रिले थ्रो मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 धावा इथून कंप्लीट. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सामना रंगलाय. प्रत्येक षटकामध्ये विचार केला तर जवळ तुम्हाला 17.50 सरासरी ही राखावी लागणार आहे. या धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागतील आणि त्यामुळे तुम्हाला इथून आता चांगले खरं तर या मॅच मध्ये एक इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना 77चा पाठलाग करत असताना 3 धावा. हा चेंडू बॅटच्या बरोबर रडार मध्ये आला. डीप मिड विकेटच्या वरतून अजय 74 स्टँडच्या वरतून इथे मात्र हवाई सफर करत असताना आलाय गगन बेबी षटका. विपुल हे कलियुग आहे. इथे कोणत्या गोष्टीवरती कोणतं गाणं निघेल हे सांगणं कठीण. परंतु मी एवढंच म्हणेन या क्रिकेटच्या बाबतीत नटसम्राट कादंबरीतील एक सुंदर वाक्य आहे. जगण्याच्या मंथनामध्ये मानवी देहाच्या हाती लागलेलं अद्भुत रसायन. यापुढे मी एकच नाव जोडेन, नाव आहे क्रिकेट. ज्या क्रिकेटनं आज आम्हा सर्वांना एकत्र आणलंय आणि त्याच क्रिकेटची आपण एक मोठी स्पर्धा, मोठी प्रतियोगितामध्ये आपण सध्या जमलोत. क्रिकेटचा आपण आदर करूया, परंतु आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवून तुम्ही क्रिकेट खेळा. मी एवढंच म्हणेन. तमाम जमलेले हे तरुण ज्यांनी फक्त क्रिकेटच्या आहारी जाऊ नका, सर्वप्रथम आपल्या जबाबदारी सुद्धा पार पाडा. विपुल मागील चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळालं ओमकार कोहलीचा. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 9 धावा. पुढील चेंडू ओमकारचा प्रितेश समोर खोलामध्ये टाकलाय. मोस्टली अपील केली जाते, लाऊडली अपील आणि इथून मात्र हा शेवटचा चेंडू आलाय तो म्हणजे निर्धाव. एक चांगलं षटक आपण म्हणू शकतो. एक इकॉनॉमी गोलंदाजी करणारी ही गोलंदाजी ओमकारची राहिली आहे.
पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. 70चा पाठला करत असताना धावपटलावर धावा लागल्या गेल्यात श्री स्वामी समर्थ सोनारी संघाच्या 1 बाद 9 धावा. 1 बाद 9 होतात विपुल आणि त्यामध्ये विचार करायला गेला 15.4 ची सरासरी आहे. तब्बल तुला 76 तुम्हाला पूर्ण करायचे. त्यांना ऑनस्क्रीन सध्या आपण पाहू शकाल या स्पर्धेला अगदी ही स्पर्धा बरोबर मध्ये आली आहे. मधल्या काळामध्ये असं म्हणायला लागेल 3रा दिवस आहे स्पर्धेचा अर्थात 4था दिवस आपण म्हणूया, कारण एक ऑक्शनचा दिवस सुद्धा पकडावा लागेल, कारण पूर्ण दिवस ऑक्शनसाठी सुद्धा तो गेला. त्यानंतर खेळणारी स्पर्धेला खेळण्यासाठी 3रा दिवस आहे आणि 4था दिवस म्हणूया. या 4थ्या दिवसामध्ये स्पर्धा आली आणि तिथे मात्र या स्पर्धेला एका विशिष्ट उंचीवरती नेण्यासाठी मास्टर माइंड काही ज्या कल्पना आहेत ना, त्या कल्पना आखण्यामध्ये प्रियाल पाटील फार मेहनत घेताना दिसत आहेत. ऑनस्क्रीन सध्या आपण ज्यांना समोर पाहताय एक ग्रे कलरच्या जर्सीमध्ये सध्या पाहू शकाल. कॅमेरामॅनला मी विनंती करेन आपण त्यांना कॅचअप करायचं आहे. जिथे प्रियाल पाटील एक जबरदस्त आर्टिस्ट आहेत, पण मैदानाकडे जर आपण पाहिला तर चर्चेची गोष्ट राहील, कारण चरण आणि प्रितेश सारखे फलंदाज असताना सुद्धा सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यापेक्षा आणखी वेगळे यश काय असू शकेल. नवीन गोलंदाज आलाय मैदानात संयम म्हात्रेचा हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. वाईट आणि त्याच्यावर अतिरिक्त 4 धावा. टोटल या चेंडू 5 धावा आल्यात. संयमच्या पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक गडबडला आणि इथून पहिल्या चेंडूमध्ये संयमने 5 धावा खर्च केल्यात. एकही चेंडू न टाकता आलेल्या 5 धावा आहेत. खुला टाकला हा चेंडू, बॅटचा बॉटम एज घेतोय, चेंडू स्टॉप झाला आणि आता मात्र परफेक्ट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, जिथे मात्र निर्धाव चेंडू आला. आज उरण तालुक्याची स्पर्धा सातत्याने आपण म्हणत असतो विस्ताराने छोटा आहे परंतु कर्तृत्वाने फार मोठा असणारा उरण. ज्या उरण तालुक्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे आयात निर्यात करणारा हा बंदर बसलाय, ज्याचं नाव आहे JNPT आणि त्याच JNPT बंदराला लागून आता मात्र 3 नवीन बंदर आलेत. ही भारताला सर्वात जास्त रॉयल्टी जिथून मिळते ते हे बंदर आहे, त्यामुळे हे सुद्धा उरणमध्ये आहे. विस्ताराने छोटा आहे परंतु कर्तृत्वाने फार मोठा असणारा उरण. इथे पाहूया काय घडलं जात आहे. दुसरा चेंडू निधाव, चांगली गोलंदाजी केली जाते. आता मात्र कौतुक करावं लागेल जासई मधून ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा हा संयम आज मात्र UPL सीझन 3 मध्ये चमकताना दिसतोय. चांगली कामगिरी आहे. 8000 पॉईंट खरं तर या गोलंदाजावर लागले होते आणि आज मात्र तशीच चांगली कामगिरी संयमने केली, कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा घटक राहिला आज संघामध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघामधून. परंतु चरण मात्रेची जी ओळख आहे ती त्याला दाखवावी लागणार आहे, सिद्ध करावं लागेल चरण मात्रेला. फार मोठी इथे मात्र चरण मात्रेकडे असणारी जबाबदारी. क्या बात आहे. यावेळेस मात्र बॅकवर्ड राऊंड चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, झेल होण्याची संधी आहे. यस, आणि इथे मात्र फार मोठी विकेट प्राप्त केली जाते आणि विकेट प्राप्त करत असताना संयम मात्रेने केलेली गोलंदाजी आणि झेल टिपणारा क्षेत्ररक्षक निलेश ठाकूरने टिपलेला झेल स्वामी समर्थ सोनारी संघाला बसलेला सर्वात मोठा आदरा. नाव आहे चरण म्हात्रे. कामगिरी करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, पण असं म्हणतात की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागतं. आणि आता तेच खरं तर स्वामी समर्थ सोनारी संघाला करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. अन्यथा पुन्हा एकदा सलग 2 पर्वामध्ये सुपर 6 मध्ये जाणारा मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघ सध्या त्यांना सुपर 6 पासून जाण्यापासून रोखू शकत नाही हा सोनारी संघ, कारण थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. पण प्रितेश पाटील मध्ये ती धमक आहे आणि कसे सामने खरं तर प्रितेश पाटीलनं आपल्या कोपरली संघाला जिंकून दिलेत. पण संयमचा पण कौतुक करूयात, महत्वाची विकेट चरण मात्र त्यानं बाद केलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न विनीत मात्र तिथे होते, चेंडू हाताला आदळलाय, चांगल्या पद्धतीने थ्रो सुद्धा होतोय. इथून दुसरी धाव कंप्लीट केली जाते 2 मिनिटात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पाहिलं तर पोहोचलं जाते 16 वर. विपुल 1.5 षटकांचा खेळ झाला, 16 होत आहेत.
आणि 76 करायचे आहेत. 15.4ची सरासरी आहे आणि ही राखण्यामध्ये आतापर्यंत मी म्हणेन थोडासा अपयश आलाय. त्यामुळे काहीतरी वेगळं करावं लागेल. मोठे फटकेबाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं हितेश बरसला होता ना, ती फटकेबाजी हितेशला करावी लागणार आहे. हितेश आणि प्रितेश एकाच ग्रामीण फॉर्मॅटमधून खेळणारे दोघं आहेत. प्रयत्न करावे लागतील. मिस टायमिंग आहे, अपील केली जाते, पण इथे मात्र सुरक्षित आहे फलंदाज. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू आव्हान तर +4, 5 धाबा दिल्यात आणि त्यानंतर मात्र जी कमालीची कामगिरी. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह काय शोधावं याचं उत्तम उदाहरण या गोलंदाज संयम म्हात्रे या गोलंदाजाने दिलं. त्यामुळे हा गोलंदाज सुद्धा चर्चेत राहील. उंचीचा पुरेपूर फायदा उचलून ज्या पद्धतीनं अँगल क्रिएट करतोय ना, ही त्यासाठी जमेची बाजू आहे. क्या बात आहे. आणखी एक निर्धाव चेंडू फेकला आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. यशस्वी षटकाची सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 76चा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ सोनारी संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 16 धावा. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहताय 2 फलंदाज विचारांची देवाणघेवाण करतात आणि दुसरीकडे शॉर्ट टीम मीटिंग चालू आहे. मयूर सिक्युरिटी फोर्स टीम सध्या मैदानामध्ये 76 धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे 76 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी येणाऱ्या 24 मध्ये आपल्याला कशा पूर्ण करता येतील, माफ करा 18 मध्ये कशा पूर्ण करता येतील 61 याचा विचार केला जातो. इन शॉर्ट मध्ये विपुल आपण एवढंच म्हणूया, चेंडू जर पाहिलेच तर सिक्सरचे चेंडू आहेत आणि सिक्सरचे चेंडू असल्यामुळे इन शॉर्ट मध्ये जर या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर एकच समीकरण षटकार आणि चौकार. क्रिकेट में सिक्सर से बड़ा कोई नहीं, हे करतो वाक्य हरीश पांड्यांचा. केतन शहा सिक्सरचे ओनर आणि हा सिक्सरचा बॉल या धावा बनवू शकेल का. 18 चेंडू 61चा पाठलाग. गोलंदाज ओमकार कोळी, समोर प्रितेश. यावेळचा चेंडू आल्या वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून प्रितेश पाटील पुन्हा एकदा दाखवून देते, हो आम्ही अजूनही मॅच सोडलेला नाहीये. लगावलाय षटकार. धाबांची गरज सध्या धडपड चालू आहे ती म्हणजे प्रितेश पाटीलची श्री स्वामी समर्थ सोनारी संघासाठी. आणि असं म्हणतात की ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती नमते आणि धडपड करतोय तो म्हणजे प्रितेश पाटील. विपुल समीकरण बदललं आता मात्र 17 मध्ये 55 करायचे आहेत. 17 चेंडू विजयासाठी 55 ची गरज. आवडतं विकेट. क्या बात आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक अटेंड तर झालाय. पाहूया किती देऊन जाणार. प्रीतम भोईर आणि सुनील टकले जिथे मैदानामध्ये आहेत, अंकुश टकले आहेत मैदानामध्ये, जिथे मात्र सिंगल डबल 2 पूर्ण केले जातात 2 मिनिटात. आज विपुल विचार केला गेलात ना, सुनील टकले आणि अंकुश टकले हे 2 खेळाडू आहेत जे जुळे बंधू आहेत. एकमेकाच्या फक्त काही मिनिटांनी छोटे मोठे असतील, जे 2 जुळे बंधू एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतात. मयूर सिक्युरिटी फोर्स मध्ये आहे अंकुश, तर साई सिद्धी सोनारी संघ साई स्वामी समर्थ सोनारी मध्ये आहे सुनील टकले. यावेळचा चेंडू वेट अँड वॉच पाहिलं, थांबला आणि त्यानंतर हिट केला. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असणारा हा षटकार. व्ह्यूअर्स सध्या आपल्याला 36,671 व्ह्यूअर्स सध्याच्या घडीला ही मॅच पाहतात. त्यामुळे ही स्पर्धा आणि या स्पर्धेची महती, या स्पर्धेचं आयोजन किती स्टँडर्ड लेवलचं आहे, ही मॅच किती हाय क्वालिटीची आहे हे सांगून जात आहे. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंच्या फॅमिली मेंबर्सचं करूया मनपूर्वक आपण पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. समीकरण बदललं आहे. 15 मध्ये 47 करायच्यात. यावेळेस मात्र प्रितेशने लागवला. हा चेंडू स्क्वेअर लेग कडून डीप मध्ये झाला. सिंगल मेट प्रीतम भोईर जिथे आहे. चेंडू सुंदररित्या स्टॉप केला आणि
फेकी सुद्धा तेवढीच चांगली, सिंगलनं समाधान मानावं लागलंय. समीकरण बदललंय, आता मात्र 14 मध्ये करायचे आहेत 46 धावा. विपुल सामना अजूनही बॅलन्स असं म्हणूया, कारण मैदानामध्ये हितेश आहे, मैदानामध्ये प्रितेश आहे. हे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत मॅच सोडणं हे कठीण आहे. पाहूया काय करताय. दोन्ही कोपरुली ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खरं तर अष्टपैलुष गुणवान खेळाडू आणि अनेक सारा खरं तर रणजी क्रिकेटच्या स्पर्धा कोपरुली संघाने सुद्धा गाजवल्यात. आणि आज मात्र श्री स्वामी समर्थ सोनारी संघाच्या वतीने खेळताना उरण प्रीमियर लीगचं हे निमित्त आणि या स्पर्धेमध्ये अजूनही हा सामना सोडायला तयार नाही आहेत, हिंमत आहेत. आणि इथून आता त्याच हिमतीनं हितेश तैनात झालाय. यावेळचा ओमकारचा चेंडू अफाट पद्धतीने खरं तर सुंदर हा चेंडू पाहायला मिळाला. अचूक लँड केलाय गोलंदाजांना आणि एक निर्धाव चेंडू येतोय. यस, ज्या ओमकारनं सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात आणि हा 5वा चेंडू निर्धाव फेकलाय. आता समीकरण बदललंय विपुल, जिथे विजयासाठी करायच्या आहेत 13 मध्ये 46 करायच्या आहेत, 13 मध्ये 46 करायच्या आहेत. फुलटॉस आहे यावेळेस, मात्र डीप स्क्वेअर कडे खेळलाय पीतम भोईर, जिथे आहे चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी मात्र खराब होते. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 चा पाठलाग करत असताना धाव संख्या होती ती म्हणजे 2 बाद 32 येणाऱ्या 12 मध्ये आता मात्र 45 करायच्या आहेत. 12 चेंडू 45 ची गरज आहे. संध्याकाळचं वातावरण, हवेतील थोडंसं आता मात्र थंड हवा थोडीशी मात्र पसरलेली पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडंसं जड होऊ शकेल. विपुल, डीजे ऑपरेटरचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल. खूप चांगलं सुमधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून सातत्याने डीजे अमित पेश करताना दिसतात. माणसाला एकटेपणाची जाणीव न करू देणार क्षेत्र कोणतं असेल तर त्याचं नाव आहे संगीत. संगीत माणसाला नेहमी जगण्याची नवी प्रेरणा देत असतं आणि ते संगीत डीजे अमित यांच्या माध्यमातून ऐकलं. स्पेशली थँक्स टू डीजे ऑपरेटर. खूप चांगल्या पद्धतीने आज आपण एंटरटेन केलं, आम्हाला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि तुम्हाला तुमच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच प्रकारे बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही आणखी बदल घडवत एक प्रोफेशनल डीजे ऑपरेटरकडे तुम्ही जाल अशी तुमच्यासाठी मी देतो शुभेच्छा. 12 मध्ये 45 करायचे आहेत विपुल. या दोघांनी मॅच जिंकवली ना विपुल तर 20,000चा कॅश प्राइज दिले जाणार आहे. सुरुवात केली जाते आणि लगावला हा डीप मिड विकेटच्या वरतून षटकार. फार कमी होता. आता घरोघरी खूप टीव्ही झाले त्यामुळे कदाचित या संगीताला विशेष महत्व राहिलं नाही, हरकत नाही. मैदानामध्ये जाऊया जिथे मात्र 12 मध्ये 45 असताना षटकार आलाय. 11 मध्ये आता 39 बाकी राहिल्यात. विपुल, सामना जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा सोपा नक्कीच नाही. या दोन्ही संघांसाठी मेहनत प्रचंड आणि प्रचंड करावी लागणार आहे. हो, यावेळेस मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा गर्रकन फिरवलेला हा चेंडू निर्धाव आला. समीकरण बदललंय. 11 मध्ये 39. पहिला चेंडू षटकार आला. हितेश कडे खरं तर क्षमता, त्या संघर्ष आहे आणि तुरंत त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फटक्यानं कदाचित श्री स्वामी समर्थ सोनारी संघाच्या बाजूला सामना जिंकण्याची ती ताकद जरूर आहे. पण अंकुश टकलेचं कौतुक करूयात. पहिला चेंडू षटकार आलाय पण त्यानंतरचे 2 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. येस, बॅट्समनला आता मात्र बीट करण्याचे चेंडू आलेत. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना त्याचं कौतुक करेन. समोरून अगदी चेंडू फिरवतोय. 9 मध्ये करायचे आहेत 39. 9 मध्ये 39 कराव्या लागतील. 9 मध्ये 39. स्पेशली थँक्स म्हणूया आपण आयोजन कमिटीला ज्यांनी फार मोठी स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेला आपल्यासारख्या समालोचकांना लायक समजला. हा चेंडू सलग 3रा चेंडू निर्धाव फेकला. आता मात्र समीकरण बदललंय. अवघड जागेवरचं आता अवघड दुखणं हे निर्धाव चेंडू होतील कारण मॅच आता मात्र फिरली. 8 मध्ये करायचे आहेत 39.
प्रत्येकाचा एक मायनस पॉईंट प्लस पॉईंट असो आणि ते ओळखता आलं ना तुम्हाला विपुल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकता. मग क्षेत्र कोणतंही असो, आज मैदानामध्ये तेच घडलंय. यावेळेस फटका फसला जातोय आणि 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर चौथ्या चेंडूवरती उडालेला झेल टिपलाय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू इथे मात्र झालाय स्वामी समर्थ सोनारी संघाचा झेलबाद. या स्पर्धेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं. माईक शेअर करताना मजा आली. 7 मध्ये 39 करायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये 5व्या क्रमांक होती. सुमित घरत येताना दिसतोय इन ॲट नंबर 5. यावेळचा चेंडू बॅटला कनेक्ट झाला, डीप स्क्वेअरलेकडे चालला आणि क्षेत्ररक्षण चांगला आहे. चांगला कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. आता मात्र शेवटचा षटक आणि विजयासाठी गरज आहे, ती म्हणजे 39 धावांची. विपुल 76चा पाठलाग नक्की चुकलं कुठं तर पहिल्या सत्रामध्ये झालेली 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या षटकाची फेकी. रोहित पाटील खर्च केले 21, हर्षद कडू ज्यानं खर्च केल्या 25. सुरुवातीचे 3 षटक पाहिलेच ना विपुल, तर चरण मात्रे फक्त 7, त्यानंतर येणारा सुमित घरत फक्त 16. तिसरं षटक पुन्हा चरणने हँडल केलं, फक्त 7 दिल्या. म्हणजे चरणची ओव्हरऑल जर गोलंदाजी पाहिलीच ना, 7 दुनी 14 धावा देऊन 2 विकेट्स त्यानं काढल्या आणि फार महत्वाची कामगिरी केली होती. परंतु इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. यावरनं एवढंच विपुल सिद्ध होतोय, क्रिकेट 1 किंवा 2 खेळाडूंचा खेळ नाही आहे. 11 खेळाडू, टीमवर्क फार महत्वाचं असतं आणि तुमच्याकडे टीमवर्क असेल ना, एकाने पसरलं तर दुसऱ्याकडून सावरण्याची क्षमता असणं गरजेचं आहे आणि ते घडताना इथे पाहायला मिळालं. स्पेशली थँक्स टू दीपक दादा भोईर, तदनंतर नितेश पंडित सर, प्रियाल पाटील यांचं मनपूर्वक मी आभार मानेन. त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानेन की ज्यांनी आयोजित केली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज तुम्ही माईक शेअर करण्याची फार मोठी संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. तदनंतर विचार करायला गेला तर उरणपूर्वक म्हणजे कलाकारांची खाण आहे आणि या कलाकारांच्या खाणीत असणारे अनेक समालोचक आहेत, अनेक निवेदक आहेत, तरी सुद्धा आमच्यासारख्या समालोचकांना आपण या परिसरामध्ये बोलून संधी दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र शिल्लक राहिलेलं शेवटचं षटक, जिथे मात्र विजयासाठी गरज आहे 39 धावांची. 6 चेंडू 39 करायच्यात. यावेळचा चेंडू बॅटच्या रनरमध्ये आलाय. जयदीप कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे मात्र बिग पडेल पाहायला मिळतो. लगावला हा षटकार. वाच तिसऱ्या दिवसाच्या सरते शेवटी येताना दिसतोय आणि प्रीतम भोईर, क्या बात आहे, जबरदस्त झेल. दादरपणा टेनिस क्रिकेट मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अशा प्रीतम भोईर या गोल क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल टिपला. आणखी एक खेळाडू होतोय झेलपा. यस, महाराष्ट्राच्या पटलावरील आदर्श राजकारणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उभेउभा आवाज करणारे हरेश मडवी यांचं आगमन होताना दिसतंय. एक जबरदस्त समालोचक आणि या परिसरामध्ये हरेश मडवी यांचं समालोचन सातत्याने प्रेक्षकांना आवडत असतं. का आवडू नये, काहीतरी वेगळा प्रयोग त्याच्याकडे मी थांबवतो जरा 1 मिनिट प्रसादजी भोईर सर. तर आजच्या या तिसऱ्या दिवसातील आपण एक गोड आवाज ऐकलात. गावठाण भूषण विपुलजी पाटील यांचा एक सुमधुर आवाज ऐकलात. मराठी शैलीतील एक अप्रतिम आवाज आणि त्या आवाजाची खरं तर मोठीजुई टेनिस क्रिकेटला ओढ लागली होती. आवड आहे त्या नावाची आणि तीच आवडीला सवड करून आज या स्पर्धेला आल्याबद्दल तमाम मोठीजुई टेनिस क्रिकेट तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दीपकजी भोईर यांना विनंती करतोय की विपुलजी पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. UPL 2023-24 या पर्वातील एक अप्रतिम समालोचन आपल्याला ऐकायला मिळाला. आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा वर्षाव अपेक्षित आहे. खूप प्रेम आहे मोठीजुईवर आणि तेच प्रेम मोठीजुईचं तुमच्यावर. सन्माननीय दीपकजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते विपुलजी पाटील यांना सन्मानित करण्यात येतोय. असंच निखळ मनोमनी प्रेम या संपूर्ण
क्रिकेटवरती मोटिझू टेनिस क्रिकेट पेक्षा भोईर सर, मी दीपकजी भोईरांना विनंती करतोय प्रसादजी भोईर सरांना सुद्धा यथोचित सन्मानित केलं जाईल. उरण क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत आणि आज समालोचनाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. मोटिझू टेनिस क्रिकेट व संपूर्ण अजय 74 या टीम करून आपले प्रमुख आभार मानले जातात. UPL 2023 मध्ये आपण दिलेला ही साथ, हा आवाज नक्की आमच्या कानोकानी राहील. धन्यवाद. धन्यवाद प्रियाल पाटील. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आज 10 तारखेला सुद्धा तुम्ही इन्व्हाइट केलात आणि पुन्हा एकदा 12 तारखेसाठी आम्हाला इन्व्हाइट करताय, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यस, यावेळचा चेंडू या दिवसाची सांगता करत असताना सरते शेवटी आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. विपुल स्पेशली थँक्स पुन्हा एकदा म्हणूया आपण. ही स्पर्धा ही फक्त जुईकरांची नाही तर ही स्पर्धा आपल्या उरणकरांची आहे. त्यामुळे उरणच्या प्रत्येक समालोचकाला आणि उरणच्या प्रत्येक कलाकाराला आणि खेळाडूचं हे कर्तव्य आहे या स्पर्धेला योगदान देणं. त्यामुळे आणखी वेळ मिळाला तर नक्कीच या स्पर्धेसाठी योगदान दिलं जाणार, त्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. पण मैदानामध्ये आपण विचार केला ना तर सर्व संघांचं कौतुक करूया. प्रत्येकानं 100% देण्याचा प्रयत्न केला. परिणामतः काहीकांना यश मिळालं, काहीकांना अपयश मिळालं. हरकत नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना अपयश मिळालं त्यांनी कोणी खचून जाऊ नका, पुढे जाऊन नक्की प्रयत्न करा. येणारा काळ तुमचा असेल. आज या सामन्यामध्ये अंतिम 6 मध्ये क्वालिफाय होणारा संघाचे शोध होत असताना तो संघ मिळाला आहे. संघाचं नाव आहे मयूर फोर्स जासई. संघ मालक आहेत मयूर माणिकशेठ म्हात्रे, गाव आहे जासई. ज्याच्या बॅट मधून